हॅलो, नमस्कार. आज आपण घरच्या घरी सर्व साहित्यापासून तयार होणारा असा चिवडा पाहूयात. तर प्रथम मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यावर चाळणी ठेवलेली आहे. चाळणीमुळं काय होईल, आपले पोहे पटकन तळून निघतील आणि काढायला सोपे जातील, म्हणून ही चाळणी वापरलेली आहे. तर आता हे पोहे मी एक बाऊल भरून घेतलेले आहेत, मोठी वाटी, किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता. आता हे पोहे आपण चाळणीतून तळून घेऊयात, काढायला सोपे जातात आणि झाऱ्याने काय होतं, झाऱ्यामुळे काही पोहे खाली राहतात आणि ते जळण्याची शक्यता असते, म्हणून चाळणीतून तळून घेतलेले आहे. आता हे बारीक काप केलेले आहेत खोबऱ्याचे आणि त्यात प्रथम आपण ते काप तळून घेऊयात. जेवढे पातळ करता येईल तेवढे आपण पातळ करायचे आहेत काप खोबऱ्याचे. आता तेलामध्ये मिरची घालूयात, मिरच्या तळून घेऊयात. मिरच्या 4 ते 5 घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर त्यामध्ये कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचा आहे. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपण मोहरी, परत 2 डाव तेल घातलेलं आहे, त्यामध्ये मोहरी, हिंग आणि अर्धी वाटी डाळं, फुटाण्याची डाळं जी असतात ती अर्धी वाटी घेतलेली आहेत. ती पण तेलामध्ये थोडीशी गरम करून घ्यायची आहेत. एक एक साहित्य काढून घ्यायचं आहे तेलामधून, म्हणजे मग जळण्याची शक्यता नसते. मंद आचेवरच तळायचं आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे हळद घातलेली आहे, छोटा चमचा आहे. अर्धी वाटी शेंगदाणे. तुम्हाला अजून जर शेंगदाणे हवे असतील, आवडत असतील, तर तुम्ही कमी जास्त प्रमाणात तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर ते पण आपण या तेलामधून काढून घ्यायचे. आता हे तळलेले पोहे आहेत. आता या तळलेल्या पोह्यावर आपण हे सगळं काढून घेऊयात. शेंगदाणे, डाळं जे आपण तळून घेतलेले आहे साहित्य, ते सगळं आपण त्यावर घालून घ्यायचं आहे. आणि नंतर जी आपण फोडणी करणार आहोत, ती फोडणी मात्र थोडी थोडी घालत राहायचं, एकदम घालायची नाही. आता चवीनुसार साखर, साधारण मी 2 चमचे साखर घातलेली आहे. पिठी साखर वापरायची आहे. आणि चवीनुसार मीठ. पिठी साखरेमुळे ते पटकन पोह्याला लागली जाते. आता जे तळलेले खोबऱ्याचे काप आहेत, ते कढीपत्ता, मिरच्याचे तुकडे, हे सगळं आपण त्यामध्ये घालायचं आहे. आता ही जी फोडणी आपण केलेली आहे, मोहरी, हिंग, हळद, ही फोडणी आपण थोडी थोडी करून त्यामध्ये ओतायची आहे. सगळी एकदम ओतायची नाही, कारण एखाद वेळेला तेल जास्त होण्याची शक्यता असते. कमी झाल्यास आपण परत वापरू शकतो, पण जास्त झाल्यास काढू शकत नाही. त्यामुळं थोडी थोडी वापरायची, लागेल तशी घालायची आहे. आता रंग येण्यासाठी आपण 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. आता आपण यामध्ये मिरच्याचे तुकडे वापरलेले आहेत, पण रंगासाठी आपण ही लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता आपल्याला जर थोडंसं तेल चिवड्याला जास्त वाटत असेल, तर आपण हे चुरमुरे अर्धी वाटी चुरमुरे घ्यायचे, ते गरम करायचे आणि मग यामध्ये मिक्स करायचे. चुरमुऱ्यामुळं काय होतं की ते सगळं तेल शोषून घेतलं जातं आणि आपला चिवडा कोरडा होतो. आता हा चिवडा आपला तयार झालेला आहे. यामध्ये तुम्ही काजू घालू शकता, तीळ घालू शकता. तीळ भाजून घातले तरी चालतात, काजू तळून घेतले तरी चालतात. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही
ते घालू शकता. बघा नक्की करून. धन्यवाद.